पाठ 11वा संदेशवहन आणि प्रसार माध्यमे. आपण दूरदर्शन संचावर अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम पाहत असतोय. मोबाईलवरून आपण इतरांशी बोलतो. आपले संभाषण दुसऱ्या व्यक्तीशी मोबाईलवर कसे होत असेल? पहिल्या पाठात आपण अवकाश प्रक्षेपण व कृत्रिम ग्रह याच्याबद्दल माहिती जाणून घेतली होती. आधुनिक पद्धतीने करायच्या संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा उपयोग केला जातो. हे संदेश अत्यंत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. उदाहरणार्थ, जगातील कोणत्याही भागामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन संचावरून पाहू शकतो. जसे फुटबॉल, क्रिकेटचे सामने. मोबाईलद्वारे आपण परदेशातील व्यक्तीशी थेट बोलू शकतो. राष्ट्रपती व पंतप्रधान रेडिओवरून सर्व देशवासियांना एकाच वेळी भाषण देऊ सुद्धा शकतात. जनतेशी संभाषण सुद्धा साधू शकतात. संदेशवहनासाठी अग्निबाणाच्या साहाय्याने प्रक्षेपण करून कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये सोडले जातात. याचा उपयोग संदेशवहनासाठी केला जातो. भारतात संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो. हे उपग्रह इनसॅट म्हणजेच इंडियन नॅशनल सॅटेलाइट या नावाने सुद्धा ओळखले जातात. खाली एक चित्र दिलेले आहे. त्या चित्रामध्ये आपण जर का पाहिलं तर काही हावभाव लक्षात येतात. वरील चित्राचे निरीक्षण. चित्रामध्ये दाखवलेल्या चेहऱ्यावरून तुम्हाला कोणते भाव जाणवतात ते चेहऱ्याखालील चौकटीत तुम्हाला लिहायचे. चेहऱ्यावरील भाव पाहून आपल्याला त्या व्यक्तीच्या भावना समजतात. म्हणजे चेहऱ्यावरील किंवा भाव इतर हावभाव आपल्याला संदेश पोहोचवण्याचं कार्य करत असते. संदेश वहनाद्वारे आपल्याला माहिती मिळते. माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय. माहितीचे प्रसारण हा देखील संदेशवहनाचा भाग आहे. माहितीचा उपयोग ज्ञानासाठी सुद्धा केला जातो. ज्ञान देण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत असतो. सोबतच्या प्रश्नचित्रांचे निरीक्षण करा. चित्राच्या कोणकोणत्या प्रसारमाध्यमांचा उपयोग केला जातो तो चौकटीत लिहिता येईल. वृत्तपत्रामधून आपल्याला कोणकोणत्या प्रकारची माहिती मिळते ते नोंदवा. शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय, प्रसारमाध्यम, खेळ, राजकीय अशा बातम्या आपल्याला मिळतात. प्रसारमाध्यमाचे चांगले परिणाम. आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तीशी सहज संपर्क साधता येतो. माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा जो काय श्रम, वेळ हा बचत असतो. पर्यावरण, स्त्री पुरुष समानता, स्वच्छता इत्यादी सर्व संवेदनशीलता वाढवण्यास मदत होत असते. वादळे, सुनामी, पूर, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्तीबद्दल पूर्वकल्पना आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येते. आरोग्य, शिक्षण व समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगाबाबत जागरूकता निर्माण होते. लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना यशस्वी करण्यामध्ये मदत होते. अन्न, वस्त्र आणि निवारा, आरोग्य, शिक्षण या बाबतीची जाणीव जागृती होते. त्यामुळे जीवन पद्धतीमध्ये सुधारणा होते. प्रसार माध्यमामुळे व्यायाम, उद्योगधंदे यामध्ये वाढ होत असते. प्रसार माध्यमापासून काही हानिकारक सुद्धा होतात का? दूरदर्शन, संगणक, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे तसेच पाठीचे व श्रवणांचे त्रास होऊ शकतात. म्हणजेच आपण कोणत्याही गोष्टीचा जास्त उपयोग करू नये. यामुळे आजारही पडू शकतो. मनोविकार, एकलकोंडेपणा वाढणे याचाही त्रास होऊ शकतो. दूरदर्शन वाहिन्या, इंटरनेट याद्वारे अनेक प्रकारची माहिती मिळते. माहितीचा दुरुपयोग करून समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था बिघडण्याचे प्रकार सुद्धा घडतात. प्रसारमाध्यमावरील विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवणे, मैदानी खेळ, शारीरिक क्षमता याकडे दुर्लक्ष होते. याचा परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा होताना पाहायला मिळतो. 5व्या इयत्तेमध्ये शिकणारा अमोल शाळेतून घरी आला. तो नेहमी संगणक वर वेगवेगळी संकेतस्थळे पाहतो. टीव्हीवरील आवडते कार्यक्रम न चुकता बघतो. आईच्या मोबाईलवर गेम खेळतो. सारखा घरात बसून असतो. हल्ली त्याला भूक कमी लागते, झोपही जास्त येते. त्याचे वजनही खूप वाढले आहेत. हे असे काही दुष्परिणाम देखील पाहायला मिळतात.
संदेशवहन व माहिती प्रसारण साधनाच्या तारतम्यांचा वापर करावा, त्याचा अतिरेक होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. दृकश्राव्य संदेशवहन, दूरध्वनी किंवा मोबाईलवर इतरांशी बोलताना आपण एकमेकांना पाहू शकत नाही. माहिती प्रसाराच्या नवीन तंत्रज्ञानामुळे मोबाईल आता हे शक्य झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीशी संभाषण करताना आपण तिला पाहू देखील शकतो. म्हणजे संदेशवहन साधनाची ओळख ही चांगली सुद्धा आहे. संदेशवहनामुळे आपण एकमेकाशी बोलू शकतो, काही माहिती पाहू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो, ऑडिओ कॉल करू शकतो. संदेशवहनाकरता आपण आकाशामध्ये काही ग्रह सोडल्या जातात, त्या ग्रहांचा संदेशवहनासाठी व्हिडिओ ऑडिओ करण्यासाठी आपल्याला फायदा होतो. प्रसार माध्यम साधनांची ओळख करून घेणे, कम्प्युटर्स, मोबाईल, वेगवेगळे साधने, आज लॅपटॉप ही साधने आपल्याला पाहायला मिळतात. मोबाईलमध्ये वेगवेगळे बदल आलेले आहेत. प्रसार माध्यमापासून फायदे आहे आणि तोटे सुद्धा आहेत. प्रसार माध्यमाचा जर का आपण अतिरेक केला आहे, अति जास्त वापर केला आहे, तर त्याचे दुष्परिणाम देखील होतात. म्हणून आपण संदेशवहनासाठी उपयोगात आणता येणाऱ्या जे काही गोष्टी आहेत तर त्या प्रमाणात असायला पाहिजे. त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम सुद्धा होत असतात. म्हणून आपण योग्य वेळी त्याचा वापर केला पाहिजे.